नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पलूस तहसीलदार विभागामध्ये रात्री 7लाच गौण खनिज चोरी चालू। महत्त्वाची बाब म्हणजे पलूस शहरातून या गाड्यांची वाहतूक होते तरी सुद्धा पलूस तहसीलदार याच्यावरती का कारवाई करत नाहीत असा प्रश्न निर्माण होत आहे। गेल्या काही महिन्यांपासून पलूस तहसीलदार विभागात सर्व कामे अगदी नियमाने चालू असल्याचा आव आणत आहेत। त्यासाठी लागणारी कागदपत्रे अगदी निरखून पाहिली जातात, परंतु त्या कागदावरती सही काही होत नाही। त्यामुळे पलूस तालुक्यातील जनता फार मोठ्या प्रमाणात तहसील विभागावरती नाराज आहेत, परंतु गौण खनिज चोरीत मात्र दुपटीने वाढ झाली आहे। यामध्ये तहसील विभाग तर सामील नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झालाय। कारण गौण खनिज चोरी सरासरी रात्री 12 नंतर चालू होत असते, परंतु पलूस मुख्य शहरातून काल दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजताच सूर्यास्तानंतर राजरोसपणे चालू असल्याने सगळ्या तालुक्यात चर्चेचा विषय रंगलाय। तसेच पलूस तालुक्यातील कलम 85 खाली वाटप करण्याचे अधिकार तहसीलदार यांना दिले आहेत। शासनाने हे कलम 7/12 धारक कुटुंबांच्या हितासाठी दिलेत, परंतु पलूस तहसीलदार यांनी या अर्जाकडे जाणून बुजून दुर्लक्षित केलंय। याचा जनतेला फार मोठा तोटा सहन करावा लागलाय आणि पलूस तालुक्यातील लाखो रुपयांचा तोटा हा जनतेला बसलेला आहे। या कारभारात सुधारणा व्हावी अशी जनतेकडून मागणी होत आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।